कोल्हापूर महापालिकेच्या विविध ठिकाणच्या जागा आणि वाहनतळ भाडे तत्वावर देण्याचं नियोजन सुरू आहे। या माध्यमातून निविदा प्रक्रिया राबवून महापालिकेच्या वार्षिक उत्पन्नात वाढ करण्याचे प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून सुरू आहेत। कोल्हापूर महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीनं आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत। त्या अनुषंगानं महापालिकेच्या विविध मालमत्ता आणि वाहनतळ भाडे तत्वावर देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी इस्टेट विभागाला दिले होते। या अनुषंगानं इस्टेट विभागाच्या वतीनं बी वॉर्डमधील हॉकी स्टेडियमचे गाळे, सरस्वती टॉकी शेजारील वाहनतळ आणि एसटी स्टँड इथलं वाहनतळ विकसित करणं आणि चालवण्यास देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। याबाबतच्या सर्व निविदा पुढील 2 दिवसात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत। यामध्ये बी वॉर्ड हॉकी स्टेडियम इथली सुमारे 4000 स्क्वेअर फूट गाळ्यांची जागा लिलाव पद्धतीनं भाडे तत्वावर देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येते। या जागेतून महापालिकेला अंदाजे 20 ते 25 लाख रुपये वार्षिक उत्पन्न अपेक्षित आहे। यावेळी निविदा प्रक्रियेत जास्तीत जास्त सुरक्षा अनामत रक्कम देणाऱ्या निविदाधारकांना प्राधान्यक्रम देण्याच्या महापालिकेचा विचार आहे। त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल। महापालिकेच्या मालकीच्या श्री महालक्ष्मी फेरीवाला मार्केट, सरस्वती टॉकी जवळील वाहनतळ चालवण्यास देण्याची निविदा मागवण्यात येत असून 5 वर्षाच्या मुदतीकरता ठेकेदाराची नियुक्ती या ठिकाणी करण्यात येणार आहे। या वाहनतळातून महापालिकेला अंदाजे 1,50,00,000 रुपये वार्षिक उत्पन्न अपेक्षित आहे। याचबरोबर मध्यवर्ती एसटी स्टँड इथल्या वाहनतळाच्या व्यवस्थेसाठीही ठेकेदार नियुक्त करण्यात येणार असून त्यातून अंदाजे 25 लाख रुपये वार्षिक उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले। तरी या निविदा प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त ठेकेदारांनी भाग घ्यावा असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आले।